कोल्हापूर आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत। आता विधानसभेची 2024 ची निवडणूक झाली आणि बघता बघता या महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी अवस्था असताना जवळजवळ महाविकास आघाडीचा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी दारुण पराभव केलेलं चित्र आपण अखंड महाराष्ट्रभर बघतो आहोत। आणि ही निवडणूक संपल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये आपण जर वातावरण बघितलं तर काँग्रेसचं अस्तित्व त्या ठिकाणी संपलेलं तुम्हाला दिसतं। असाच महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला कोल्हापूर जिल्हा, ज्या कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसचं नेतृत्व बंटी पाटलांनी केलं होतं, जे विधान परिषदेमध्ये गटनेते आहेत काँग्रेसचे, त्यांना असं वाटत होतं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या सीटा काँग्रेसच्या जीवावरती आपण निवडून आणू असा आत्मविश्वास त्यांना होता। आणि बघता बघता जनतेच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। लाडकी बहीण सारखी योजना असेल, वयश्री सारखी योजना असेल, अशा अनेक महायुतींच्या योजनेच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं मतदारांच्या वरती जी मोहिनी घातलेली होती, महिलांचा जी टक्केवारी, मतदानाची जी टक्केवारी वाढलेली होती, तो सगळा फायदा या ठिकाणी महायुतीला झालेला तुम्हाला दिसून येतो। तसं बघितलं तर कोल्हापूरचं सुद्धा राजकारण इतकं भयानक झालेलं होतं। अशा अवस्थेमध्ये सुद्धा सगळ्या महायुतीच्या सीटा या ठिकाणी बसलेल्या आहेत, विजयी झालेले आहेत आणि महाविकास आघाडीला एकही सीट मिळालेली नाही। त्यामुळे काँग्रेसचं परिपूर्ण अस्तित्व या कोल्हापूर जिल्ह्यातून नष्ट होतं की काय असा प्रश्न शेवटी काँग्रेस लोकांना आता या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या राजकारणामध्ये काँग्रेसनं खऱ्या अर्थानं आपलं आत्मपरीक्षण करणं फार काळाची गरज आहे। काय चुकलं आपलं, या सगळ्या गोष्टीचा विचार काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यामध्ये होणं सुद्धा गरजेचं आहे। कारण महायुतीमध्ये असणारे सगळे चेहरे नवीन असून सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे। मागच्याच वर्षी ज्यांना पराभव प्राप्त करावा लागला ते करवीर विधानसभा मतदारसंघातील चंद्रदीप नरके यांना पीएन पाटलांचं तगडं आव्हान होतं। पीएन पाटील स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांची सहानुभूती त्यांच्या मुलग्याला मिळेल असं वातावरण त्या मतदारसंघामध्ये असताना सुद्धा 2000च्या लीडनं चंद्रदीप नरके यांना या ठिकाणी विजय प्राप्त मिळालेला आहे। दुसरीकडे त्यांच्या शेजारी बघितलेलं तर विनयजी कोरे जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी समोरच्या उमेदवारावरती विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे ते सुद्धा खऱ्या अर्थानं मंत्रिपदाच्या रेसमध्ये आज असताना तुम्हाला दिसत आहे। दुसरीकडे बघितलं इचलकरंजी मतदारसंघामध्ये राहुल आवाडे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्यांना सुद्धा वाटतं की मी मंत्रिपदाच्या रेसमध्ये असावं। तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे या ठिकाणी विजयी झालेले आहे, ते सुद्धा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे जवळचे मानले जातात, ते सुद्धा मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत। आणि ज्यांनी 6 वेळा टर्म जिंकलेले आहे, ते कागलचं जे राजकारण होतं त्याच्याकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री असणारे हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा 3ऱ्यांदा पराभव करत त्या ठिकाणी विजय प्राप्त केला। मात्र त्यांचं मंत्रिपद 100% फिक्स असणार असं जनतेतून बोललं जातं। आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं अमलजी महाडिक, बंटी पाटलांचे पुतणे म्हणून ओळखले जाणारे, ज्यांनी एक टर्म आमदारकी भोगलेली आहे, ऋतुराज पाटील यांचं तगडं आव्हान समोर असताना सुद्धा अमल महाडिकांनी खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती विजय प्राप्त करत दुसरी टर्म विधानसभेमध्ये जिंकलेली तुम्हाला दिसून येते। आणि कोल्हापूर जिल्ह्याचं परिपूर्ण लक्ष लागलेले खऱ्या अर्थानं राधानगरी बुदरगड आजऱ्याची निवडणूक ही काही अंशी रंगत देणारी ठरलेली आहे। कारण एकीकडे जनता होती आणि एकीकडे सगळे नेते एका व्यासपीठावर होते। आणि अशा अनुषंगानं प्रकाश आंबेडकर ज्यांनी 10 वर्ष राधानगरी बुदरगड आजऱ्याचं नेतृत्व ज्यांनी केलं होतं, जे 10 वर्ष आमदार होते, त्यांनी कामाच्या माध्यमातून माणसाशी थेट संपर्क ठेवला होता। जनतेचा आमदार आणि काम बोलतोय ह्या दोनच ब्रीद वाक्यावरती सातत्यानं लोकांशी चर्चा करून आणि त्याचबरोबर अनेक गोष्टींमध्ये विकासाचा दृष्टिकोन ठेवून ते निवडणुकीला सामोरे गेले। आणि बघता बघता 2014ची पुनरावृत्ती झाली आणि केपी पाटील यांचा 3ऱ्यांदा पराभव करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं आणि जवळजवळ 38,500च्या एवढ्या लीडच्या मताने आमदार प्रकाश आंबेडकरांनी केपी पाटलांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे। आणि हे सगळं करत असताना, हे राजकारण बघत असताना सलग 3 वर्ष
राधानगरी बुद्रुक आजराचा आजपर्यंतचा इतिहास आहे. कुठलाही उमेदवार, कुठलाही प्रतिनिधी 2 वेळाच या ठिकाणी 2 टर्मच आमदार होतो, अशा प्रकारचा इतिहास होता. तो सगळा इतिहास खोडून काढण्याचं काम आमदार प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि तिसऱ्यांदा जबरदस्त आणि सगळ्यात मोठी बॅटिंग करत त्यांनी हॅट्रिक राधानगरी बुद्रुक मतदारसंघामध्ये केलेले आहे. आणि त्याचबरोबर माननीय एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा गारगोटीच्या त्या प्रांगणामध्ये झालेली होती. त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं की प्रकाश आंबेडकर यांना गेल्या वेळी 18,000 तुम्ही मतदान केलं, दुप्पट त्यांना जर विजयी केलं मत देऊन, तर मी त्यांना मंत्री करील. हा एकमेव शब्द आजही राधानगरी बुद्रुक आणि आजराच्या सगळ्या जनतेमध्ये बोललं जात आहे. आणि तोच एक प्लस पॉइंट धरून आजही जनतेमध्ये चर्चा आहे की प्रकाश आंबेडकर हे उद्याच्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये निश्चितच राधानगरी बुद्रुकचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. ते कशाच्या जोरावरती? कामाच्या जोरावरती. तसेच लाडक्या बहिणीचा सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयाने दिलेला शब्द की मी प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करेन, तो शब्द सुद्धा या सगळ्या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा फायद्याचा ठरलेला आहे. कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष राजेश लाटकर उभे होते. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मधुरिमा राजे छत्रपती या काँग्रेसच्या चिन्हावरती उभ्या होत्या. आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर अवस्थेमध्ये अचानक मधुरिमा राजे यांनी माघारीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचा चिन्हावरती आपली उमेदवारी फिक्स असताना त्यांनी माघार घेतली आणि अपर्यायी कारणानं राजेश लाटकर अपक्ष काँग्रेस पुरस्कृत त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी फिक्स झाली. आणि राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर असा सरळ सामना उत्तरमध्ये झालेला सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यानं त्या ठिकाणचं चाललेलं राजकीय घडामोडीचं नाट्य पाहिलेलं आहे. आणि अशा प्रसंगी म्हणजे अटीतटीची लढत होत असताना राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांचा पराभव केला. या ठिकाणी विधानसभेमध्ये राजेश क्षीरसागर यांनी आमदार म्हणून प्रवेश केलेला आहे. त्यामुळे तेही सुद्धा या ठिकाणी आमदार असल्यामुळं मंत्रिपदाच्या रेसवरती आता सध्या आहेत.